नमस्कार मित्रांनो, प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा हमखासचा प्रश्न 100% प्रत्येक परीक्षांमध्ये, मग वनरक्षक असो, पोलीस भरती असो, टीईटी असो की राज्य उत्पादन शुल्क असो, प्रत्येक परीक्षेमध्ये जो टॉपिक असतो त्या टॉपिकचं नाव आहे प्रयोग. आणि या प्रयोग घटकावर आपण आज विचार करणार आहोत. कशाला म्हणतात प्रयोग? तर कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता, कर्म यांची क्रियापदाशी काय सांगड आहे? कर्ता बदलल्यास क्रियापदावर काय परिणाम होतो? कर्माला प्रत्यय लावलं, कर्माचे लिंग बदलले तर क्रियापदावर काय परिणाम होतो? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास प्रयोग या घटकामध्ये होतो. प्रयोगावर प्रश्न असतोच, कन्सेप्ट पण आपण बघितली, पण याला लक्षात कसं ठेवायचं? परीक्षेमध्ये मित्रांनो आपण किती हुशार आहोत, आपल्याला 10वी 12वीला किती टक्के, याही पेक्षा महत्वाचं हे आहे की व्याकरण आपण परीक्षेत कसं लक्षात ठेवतो ते बघणं. तर चला सुरू करूया. प्रयोग. प्रयोग या घटकावरील उदाहरणं, त्यांचे प्रकार याचा आज आपण विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत आणि सोप्या ट्रिक्समध्ये समजून घेणार आहोत. पण प्रयोग शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता येणे. आणि कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर आपल्या चॅनलला मराठी मित्राला सबस्क्राईब करा, लाईक करा, मागचा व्हिडिओ चेक करा, ज्यातनं आपला कर्ता आणि कर्म क्लिअर होईल. कर्ता आणि कर्म जर क्लिअर झाला तर 100% प्रयोग क्लिअर होऊन जातो. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडत असतात. यांचे परत उपप्रकार पडतात. त्या उपप्रकारांचा विचार आपण शेवटी बघणार आहोत. हे उपप्रकार कसे सोप्या पद्धतीत लक्षात ठेवायचे, पण सुरुवातीला जे मुख्य प्रकार आहे ते आपण बघूया. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, 100% मार्क देऊन जाईल. आता कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात किंवा कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? ज्या प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. धातुरूपेश असतो? धातुरूपेश असतो म्हणजे नेमकं काय? तर ज्या प्रयोगात कर्त्याची हुकूमत, कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं त्याला धातुरूपेश असं म्हणत असतात. मग कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये तर जिथं कर्मानुसार क्रियापद बदलतं, याचाच अर्थ असा की ज्या प्रयोगामध्ये कर्म धातुरूपेश असतं, धातूच्या रूपावर कर्माची हुकूमत चालते, ज्या प्रयोगामध्ये धातू कर्मानुसार बदलत असतो त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि भावे प्रयोग तर जिथं कर्त्यानुसार पण क्रियापद बदलत नाही, कर्मानुसार पण क्रियापद बदलत नाही, दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्ता बदलला, क्रियापद बदलतंय, कर्तरी प्रयोग. कर्म बदललं, क्रियापद बदलतंय, कर्मणी प्रयोग. दोघं बदलले, क्रियापद बदलत नाहीये, भावे प्रयोग. पण कर्तरीला ओळखायचं कसं? तर सोपं आहे. कर्त्याला प्रत्यय नसतोच, कर्त्याला प्रत्यय नसतोच. मित्रांनो, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतोच. फक्त एवढं एक वाक्य, एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय नसतोच. कर्त्याला प्रत्यय असला तर कर्ता आडवा तिडवा जरी पडला मित्रांनो तरी कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. कर्तरी प्रयोगाचं मुख्य लक्षण कर्त्याला प्रत्यय नसतोच. आणि प्रत्यय असला तर मग एकतर तो कर्मणी असू शकतो किंवा भावे असू शकतो. कर्मणीत काय असतं? कर्त्याला प्रत्यय असतोच व कर्माला प्रत्यय नसतोच. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी, पण कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्त्याला प्रत्यय असतोच, कर्माला प्रत्यय नसतोच, कर्मणी प्रयोग. आता भावे प्रयोग, दोघांना प्रत्यय असतोच, दोघांना प्रत्यय असतो. दोघं कोण? तुम्ही आणि मी? तर नाही, कर्तरी आणि कर्मणी, कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असतो किंवा कर्ता सप्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असतं, सप्रत्यय असतो, पण वाक्यात कर्म नसते. पण वाक्य कर्म नसते याचा अर्थ अकर्मक असते, पण वाक्य अकर्मक असते. एवढंच लक्षात ठेवायचं. जर आपलं एवढं लक्षात राहत असेल, काय? कर्त्याला प्रत्यय नसतोच, कर्तरी. कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो, कर्मणी. दोघांना प्रत्यय असतो किंवा कर्ता सप्रत्यय असतो पण वाक्यात कर्म नसते, भावे प्रयोग. एवढं लक्षात ठेवा. उदाहरण बघूया.
श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते. विचार करा वाक्याचा प्रयोग कोणता. श्रावणीला थंडी वाजते. आपल्याला वाटेल श्रावणी हे नाम आहे, त्याला प्रत्यय लागलाय. प्रत्यय लागलाय म्हणजे मागून काय अक्षर लागले, तर ला हे प्रत्यय लागले म्हणून आकर तरी नसेल, पण हे साफ चुकीचं आहे मित्रांनो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं, जर करता आपण नेहमी मनुष्यच पकडला तर आपली म्हैस पाणी में गई हे समजून चला. क्रियापदाला विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे, वाजणारी थंडी. मग थंडी झाली करता, थंडीला प्रत्यय आहे नाहीये, कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतोच. जर कर्त्याला प्रत्यय नाहीये तर कर्तरी प्रयोग. जर कर्त्याला प्रत्यय असेल तर आजोबांनी गोष्ट सांगितली. आता कर्ता कोण आहे, सांगणारे कोण, आजोबा. आजोबा झाले कर्ता. कर्त्याला नी प्रत्यय आहे, कोणतं का असत नाही. प्रत्यय जर कर्त्याला असेल तर तो कर्तरी असूच शकत नाही. या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून तो कर्तरी नाहीये. मग कर्तरी नाहीये तर कर्मणी आहे का बघू, किंवा भावे आहे का बघू. कर्मणीची अट काय, कर्त्याला प्रत्यय असतोच, कर्माला प्रत्यय नसतोच. मग इथं कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी नाहीये. पण वाक्यात कर्म आहे का, कर्म कसं चेक करतो आपण, कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा, होत असेल तर सकर्मक. सकर्मक वाक्यामध्ये काय ना प्रश्न विचारला तर कर्म उत्तर येतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. वाक्यात कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाहीये. लक्षात ठेवा, कर्माला प्रत्यय नसतं, कर्त्याला प्रत्यय असतं. अशी जिथं वाक्यरचना असते ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. कर्मणी प्रयोग ओळखणं सोपं, कर्तरी प्रयोग ओळखणं सोपं. कर्तरी प्रयोगात लक्षण सगळ्यात पहिले कर्ता शोधायचा. कर्ता कोण आहे ते बघायचं, त्या कर्त्याला प्रत्यय आहे का हे चेक करायचं. प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. मग राहिलं कर्त्याला प्रत्यय असल्यास काय, कर्त्याला प्रत्यय असल्यास हे बघायचं की वाक्यात कर्म आहे का. वाक्यात कर्म असेल आणि त्या कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग असतो. मित्रांनो, कर्माशिवाय कर्मणी प्रयोग हा होऊच शकत नाही. त्यामुळे वाक्यात कर्म आहे का हे सगळ्यात पहिले बघत चला. कर्म असेल, कर्त्याला प्रत्यय असेल, वाक्यात कर्म असेल पण कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग. भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतं. उदाहरण बघू. आजोबांनी बैलाला मारले, बैलाला मारले. मारणारे कोण आहेत, आजोबा. आजोबा झाले कर्ता. या कर्त्याला प्रत्यय आहे, हो, नी प्रत्यय आहे. मग कर्म आहे का, मारण्याची प्रक्रिया कुणावर होते, बैलावर. मग बैल झाला कर्म. या बैल नामाला प्रत्यय आहे का, तर ला प्रत्यय आहे. बैलाला पण प्रत्यय आहे, दोघांना पण प्रत्यय. कर्त्यानुसार कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. दोघांनाही प्रत्यय असेल तर त्याला भावे प्रयोग असं म्हणत असतात. आता दुसरा नियम चेक करू आपण. पहिला नियम काय होता, ओळखणं सोपं सोपं. कर्त्याला प्रत्यय नसतोच, कर्तरी प्रयोग. कर्माला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्मणी प्रयोग. दोघांना प्रत्यय असतो, भावे प्रयोग. पण नियम नंबर 2, कर्ता धातुरूपेश असतो. कर्ता धातुरूपेश असतो. आपल्याला परीक्षेत विचारतात कोणत्या प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो, कर्तरी प्रयोग. ज्या प्रयोगात कर्त्यानुसार कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत असते त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार बदलतं. कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश असतं, कर्म धातुरूपेश असतं. धातुरूपेश असतं म्हणजे धातूवर कर्माची हुकूमत चालते. आणि इथं दोघं धातुरूपेश नसतात, दोघे धातुरूपेश नसतात. समजलं. कर्ता महत्वाचा, कर्तरी प्रयोग. कर्म महत्वाचं, कर्मणी प्रयोग. दोघं महत्वाचे नाही, भावे प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसतोच, कर्तरी. कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला नसतो, कर्मणी. दोघांना प्रत्यय असतो, भावे प्रयोग. इथपर्यंत समजलं असेल मित्रांनो. तर पुढच्या गोष्टींचा विचार करू. याला एकदा आपल्या रफ बुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या, एकदा लिहा, चांगलं समजून घ्या. मग आपण आता यांच्या उपप्रकारांचा विचार करूया. पुस्तकांमध्ये दरवर्षी नवीन आवृत्ती छापताना काहीतरी बदल ते करत असतात.
पण त्याहीपेक्षा महत्वाचं सोप्या पद्धती त्याला कसं लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं, कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. एक असतो सकर्मक, दुसरा असतो अकर्मक. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी कशाला म्हणतात? वाक्य कर्तरी प्रयोगाचंच आहे, वाक्य कर्तरी प्रयोगाचंच आहे, फक्त वाक्यात कर्म आहे. अकर्मक कर्तरी कशाला म्हणतात? वाक्य कर्तरी प्रयोगाचंच आहे पण वाक्यात कर्म नाही. कर्मणीचे 5 प्रकार पडतात. प्रधान कर्तृक कर्मणी, प्राचीन किंवा पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी आणि 5वं कर्मकर्तरी. महत्वाचा 5वा प्रकार कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी किंवा गौण कर्तरी यासारखं. आता यांना कसं लक्षात ठेवायचं, यांना कसं लक्षात ठेवायचं हे पण अगदी सोपं आहे मित्रांनो. पण पहिले एकदा वरचं लक्षात ठेवा, वरच्या गोष्टींचा विचार करा आणि जर तुम्हाला उपप्रकार कसे लक्षात ठेवायचे असतील हे जर शिकायचं असेल तर आपण लवकरच 1 रुपयाही न घेता ऑनलाईन बॅच सुरू करणार आहे. त्या बॅचचा टाइम टेबल मी ग्रुपवर टाकेल आणि त्यानुसार आपण त्या वेळेला त्या ग्रुपला हजर राहायचं आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण यांचे उपप्रकार कसे लक्षात ठेवायचे याचा विचार करणार. भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. एक असतो सकर्मक भावे, दुसरा असतो अकर्मक भावे आणि तिसरा असतो भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे. भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे यासारखंच मराठीचे व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीत कायमस्वरूपी हसत खेळत लक्षात ठेवण्यासाठी आपलं चॅनल मराठी मित्र याला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब करण्यासाठी महत्वाचं तुमच्या सबस्क्राईबमुळे मला कळतं की माझा व्हिडिओ आवडतोय का. माझाच नाही कुणाचाही व्हिडिओ आवडला तर कचकटवून सबस्क्राईब करा, मन मोकळं लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा आणखी कोणता टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. तोपर्यंत गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.